मतदाराचा निकाल आहे तो आज लागलेला आहे। एकंदरीतच आपल्या माहितीसाठी आज एकंदरीत महायुती आहे ती आता विजयी घौडदौड करताना पाहायला मिळते। जे आवश्यक बहुमताचा आकडा होता 227 वॉर्डपैकी 114 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने आता त्याहून अधिक ठिकाणी विजय संपादित केल्याची माहिती समोर येत आहे। अधिक ठिकाणी उमेदवार त्यांचे आघाडीवर दिसून येत आहेत। भाजपचं जे मुख्यालय आहे महाराष्ट्रातील प्रदेश कार्यालय ज्याला म्हटलं जातं नरिमन पॉईंट येथील त्या ठिकाणी आता या विजयी जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। भाजप असेल, शिवसेना असेल, रिपाई असेल, त्याचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटू लागलेले आहेत। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली होती आणि त्यांच्याच नेतृत्वात आज या ठिकाणी विजय जल्लोष केला जाणार आहे। मोठ्या संख्येने भाजपचे मुंबईतील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी एकवटत आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी कोळी बांधवांचं एक बँड पथक आहे त्या ठिकाणी आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर हे बँड पथक आहे ते या ठिकाणी विजय जल्लोष साजरा करण्यास सुरुवात करेल। मात्र याच ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठाच्या मागे जर आपण एक बॅनर पाहिला तर या बॅनरवरती स्पष्टपणे जो अजेंडा घेऊन भाजप या निवडणुकीत उतरली होती, भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन करायचं आहे, तर तीच पहिली ओळ आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार मुक्त श्वास, मुंबईचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक, अशाचा बॅनर देखील आता भाजपने या ठिकाणी झळकवलेला आहे। परिणामी दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर कुठेतरी महायुतीला कडवी झुंज देतील अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली होती। मात्र सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष जगामध्ये किती अंतर आहे हे आजच्या निकालामधून पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। सोशल मीडियामधील ट्रेंडमध्ये ठाकरे गट आपला महापौर बसवतील अशी चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्ष मतपेटीमध्ये मुंबईकरांनी आणि मराठी माणसाने मात्र आपला कौल आहे तो महायुतीच्या बाजूने दिल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे सातत्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र आण्यामुळे, यांच्या सभेमुळे मुंबईत एक वेगळा करिश्मा ठाकरे बंधू करतील अशी चर्चा होती। मात्र 2017च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जीवावर जिंकलेल्या जागांची संख्या आता मात्र प्रचंड प्रमाणात घसरल्याचं पाहायला मिळतंय। या उलट राज ठाकरे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याही जागा त्यांना जिंकता आलेल्या नाहीयेत। दुसरीकडे MIM सारख्या पक्षाने मुंबईमध्ये आता पुन्हा एकदा एंट्री केलेली आहे। याआधी 2019च्या निवडणुकीमध्ये MIMने आपला आमदार निवडून आणलेला होता मुंबईतून, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधित्व MIMला मुंबईत मिळालं नव्हतं। मात्र आज आत्तापर्यंत किमान 4हून अधिक नगरसेवक आहेत ते MIMने मुंबईत निवडून आणलेले आहेत। दुसरीकडे समाजवादी पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांचीही पिछेहाट या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळाले। तर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला देखील आता 30हून अधिक नगरसेवक जे होते ते 20 पेक्षाही कमी संख्यावरती घसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकीकडे मुसंडी घेत असताना ठाकरे गट असेल, मनसे असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील त्यांची मात्र प्रचंड घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच आता महापौर भाजपचं होणार की शिवसेनेचं होणार हा एक प्रश्न आहे। त्याचं कोडं येत्या आठवड्यात सुटू शकतं। मात्र तुर्तास तरी भाजपकडून आता महापौर पद असेल किंवा स्थायी समिती अध्यक्षपद असेल यावर दावा केला जाऊ शकतो। मात्र शिवसेना आता या वाटाघाटीमध्ये कुठल्या महत्त्वाच्या जागा आहेत, कुठली महत्त्वाची पदं आहेत ती आपल्या पारड्यात पाडून घेत आहे हेही पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तुर्तास तरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार यांच्यासहित प्रमुख नेते आहेत भाजपचे, ते आता विजय जल्लोषासाठी भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष करताना पाहायला मिळतील। कॅमेरामन आदित्य देसाईसह मी चेतन नवरे, मुंबई।